माझी झोप मोडली ना आई तू. त्यावेळेला मात्र आईच्या डोळ्यामधून अश्रू आले ना. आई म्हणते, अरे बाळा, 25 वर्षापूर्वी याच दिवशी, याच वेळेला, याच रात्री 2 वाजता तू माझी झोप मोडलीस. मी जागे होते, तुला प्रसूतीची मला वेदना होत होत्या, तुला जन्म घालत असताना मी जागे होते, त्यावेळेला तू माझी का झोप मोडलीस. मुलाने पटकन फोन खाली ठेवला. लंगडत लंगडत आई टेबलावरती आली, बसली. आपल्या पतीला सांगू लागली, बहाना 25 वर्षापूर्वी याला जन्म देत असताना आपली फजिती किती झाली. रिक्षा मिळत नव्हता, दवाखाना शोधत शोधत महाराज रात्रीचे 2 वाजले. आपण दवाखाना शोधत होतो, दवाखाना उघडा नव्हता, रिक्षा मिळत नव्हता. तुम्ही एका गाड्यावरती मला टाकलं, तो गाड्या ढकलत 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 दवाखान्यापर्यंत आणलं. मला इथं आल्यानंतर या मध्यरात्री 2 वाजता मी त्या ज्या बाळा जन्म दिला, भले त्याने मला वृद्धाश्रमामध्ये टाकू द्या, पण आज मी त्याला फोन लावून शुभेच्छा देण्याकरता फोन लावला, त्याला आशीर्वाद देण्याकरता मी फोन लावला. पण त्याने मला विचारलं की आई, मध्यरात्री तू माझी झोप मोडलीस. आईचा अंतःकरण मागते, आईची कळवळ्याची जाती करी लाभालीने प्रीती. आईच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारच्या लाभाची अपेक्षा नसते. आणि सांगू तुम्हाला, म्हाताऱ्या माणसांना दुसरं काहीच नकोय. माझ्यासमोर बरेचसे वृद्ध बसलेले, त्यांना आपल्या मुलाकडून काहीच नकोय, फक्त प्रेमाचे 2 शब्द. त्यांना पैसे नकोय, त्यांना संपत्ती नकोय, त्यांना फक्त प्रेमाचे 2 शब्द पाहिजेत. का? कोणते शब्द? आई, तू जेवण केलंस का? बाबा, तुम्ही जेवलात का? बस एवढेच 2 शब्द. मग ते मुलाने म्हणू द्या किंवा सुनाने म्हणू द्या, आई तुम्ही जेवण केलं, बस एवढं जरी म्हटलं तरी त्या आईचं उपाशी जरी असली तरी पोट भरत असतं महाराज. त्याच 2 शब्दाने पोट भरत महाराज. पण तेवढे सुद्धा 2 शब्द जर आपल्याकडे नसतील तर खरोखर आपण विचार करावा, आपण माणूस आहोत का? मग जगाच्या बाजारामध्ये तुम्ही कितीही पैसा कमवा, कितीही बिल्डिंग बांधा, पण जर आपल्यामुळे जर आपले माता पिता दुखी असतील तर सांगू, तुमच्या त्या पैशाला, त्या संपत्तीला काहीच अर्थ नाही. म्हणून सांगू, कदाचित देव जरी आपल्यावर प्रसन्न नाही झाले तरी चालतील, पण आपले माता पिता हे आपल्यावरती प्रसन्न झाले पाहिजे. आपल्या माता पित्यांना आपला अभिमान पाहिजे आणि आपल्या माता पित्यांची आपण सेवा करावी. का सेवा करावी महाराज? रात्रदिवस त्यांनी आपल्याकरता राब राब राबले. माझ्या मुलाला एकाही पैशाची कमतरता भासू नये. शाळेत गेलाय, त्याला 1 वही कमी पडता कामा नाही, 1 पेन कमी पडता कामा नाही, म्हणून माझी आई, माझा बाप राब राब राबला. धुणी भांडी घासली आईने, बाप राब राब राबला. आणि आज मला याने नोकरीला लावलं, आज मी भरपूर काय कमावलंय. पण आता त्या आयुष्यभर राब राब राबले म्हणून त्यांना आता उठता येत नाही. तुमच्याकरता राबले ते त्यांना उठता येत नाही. मग अशा वेळेला काय करा? त्यांच्या जवळ तुम्ही जा, त्यांच्या खांद्याला असं धरा, त्यांना असं प्रेमाने उभा करा. आई, तुला काय पाहिजे? तू जेवलीस का? बस एवढं विचारलं, आपली कथा सफल झाली. गोपाल कृष्ण भगवान की, राधाराणी सरकार की जय. श्रीमद भागवत महापुराण जय. Bye.